नमस्कार यूट्यूब फॅमिली, मित्रांनो आणि मैत्रिणींनो, प्रेमाची दुनिया या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे. इथे प्रत्येक कथा तुमच्या मनाला स्पर्श करेल आणि विचार करायला लावेल. कधीकधी तुमच्या चेहऱ्यावर हसू देखील आणेल. ही कथा तुमच्या हृदयाला भिडेल आणि काहीतरी नवीन शिकवून जाईल. चला तर मग वेळ न दवडता सुरुवात करूया आजच्या या सुंदर भागाला. कथेच्या संगतीत प्रेमाची दुनियासोबत वळूया आपल्या आजच्या भागाकडे. दुसऱ्या दिवशी मानवी नेहमीच्या वेळी उठते आणि तिचं आवरून नाश्ता न करताच ऑफिसला पोहोचते. ती तिच्या डेस्कवर बसून तिचं काम करू लागते. काही वेळाने अचानक एक व्यक्ती तिच्या टेबलवर नॉक करतो. ती वर पाहते तर तो विराज होता. ती म्हणते, मिस्टर देशमुख, तुम्ही इथे? त्यावर विराज म्हणतो, मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे. तू बाहेर येशील का? आपण एखाद्या कॅफेमध्ये जाऊन बोलूया. लंच ब्रेक होणारच होता, त्यामुळे मानवी होकार देते आणि तिच्या टेबलवरील सर्व गोष्टी व्यवस्थित ठेवून ती विराजसोबत जायला निघते. ती तिचा फोन आणि बॅग डेस्कवरच विसरते. ऑफिस शेजारीच एका कॅफेत दोघे बसतात. विराज दोघांसाठी कॉफी मागवतो. विराजने तो पूर्ण कॅफे बुक केला होता, त्यामुळे त्या दोघांव्यतिरिक्त इतर कोणीही तिथं नव्हतं. मानवीला कॉफी फारशी आवडत नव्हती, पण तिला कॅफेत कोणीच नाही हे पाहून थोडं विचित्र वाटत होतं. लवकरच इथून निघायचं असं तिने ठरवलं होतं. त्यामुळे ती विराजला म्हणते, तुम्हाला जे काही बोलायचं आहे ते पटकन बोला. मला पुन्हा ऑफिसमध्ये जाऊन काम आहे. विराज म्हणतो, मिस मानवी, मला तू खूप आवडतेस. तुला पाहता क्षणीच मी तुझ्या प्रेमात पडलो होतो. जेव्हा तुला पहिल्यांदा ऑफिसच्या लिफ्टमध्ये पाहिलं होतं ना, तेव्हाच तू माझ्या मनात भरली होतीस. तेव्हापासून मी तुला पसंत करतो. तू माझ्याशी लग्न करशील? त्याचं हे प्रपोजल ऐकून मानवीला धक्का बसतो. ती एक खोल श्वास घेते आणि स्वतःला शांत करते. मानवी म्हणते, मिस्टर देशमुख, पण मला तुमच्यात कसलीही आवड नाही. मी निघते. त्यावर विराज म्हणतो, पण मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. प्लीज थोडा विचार कर आणि मगच उत्तर दे. विराजचं हे बोलणं ऐकून मानवी म्हणाली, आय एम सॉरी मिस्टर देशमुख, पण मला दुसराच कोणीतरी आवडतो आणि मी त्याच्यावर अगदी मनापासून प्रेम करते. तुम्हाला माझ्यापेक्षा चांगली मुलगी नक्कीच भेटेल, जी तुमच्यावर अगदी मनापासून प्रेम करेल. त्यामुळे माझ्याविषयी तुमच्या मनात जे काही आहे ते काढून टाका. त्यावर विराज म्हणतो, पण मला दुसरी कोणतीही मुलगी नको आहे. मला फक्त तूच हवी आहेस. आणि तुझा जो कोणी बॉयफ्रेंड आहे त्याच्याकडे माझ्या इतका पैसा, माझ्यासारखं नाव आणि तुला खुश ठेवण्याची धमक आहे का? आता मात्र मानवीचा पारा चढला होता. ती म्हणते, त्याच्याकडे काही असो किंवा नसो, पण मी त्याच्यावरच प्रेम करते. एवढं बोलून ती तिथून निघून जाऊ लागते. पण विराज तिचा हात पकडतो आणि तिला जबरदस्तीने स्वतःकडे खेचतो. तो म्हणतो, ठीक आहे, जर तू प्रेमाने ऐकणार नसशील तर जबरदस्तीने का होईना, पण मी तुला माझं बनवणारच. असं म्हणून तो तिला शेजारील एका सोफ्यावर ढकलतो आणि तिच्या अंगावर येऊन तिला किस करण्याचा व तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करू लागतो. मानवी सुटण्यासाठी खूप प्रयत्न करत असते, पण त्याने तिला इतकं घट्ट पकडले असल्यामुळे तिचे प्रयत्न यशस्वी होत नव्हते. विराज एखाद्या सायकोसारखा तिच्यावर तुटून पडला होता. त्याने तिचा ड्रेस खांद्यापाशी फाडला होता.
ती त्याला प्लीज मला सोडा मला सोडा असं वारंवार म्हणत होती. पण विराज तिला अजूनच घट्ट पकडत होता. तो तिच्या अंगावर विचित्र नजरेने बघत होता आणि स्पर्श देखील करत होता. आता मानवीला हे सर्व सहन होत नव्हतं. तिला काहीही करून त्याच्यापासून सुटायचं होतं. ती बळ एकवटून हात लांब करून शेजारील टेबलवरील एक फ्लॉवर पॉट उचलते आणि जोरात त्याच्या डोक्यावर मारते. त्यामुळे विराज वेदनेने ओरडतो आणि तिच्यापासून थोडा दूर होतो. ती संधी साधून मानवी कॅफेतून बाहेर पळून येते. ती एका रिक्षाला हात करते आणि त्यात बसून विलाच्या दिशेने जायला निघते. तिच्या डोळ्यातून वारंवार अश्रू येत होते. आता तिला रियांशची आठवण येत होती आणि विराजने केलेल्या कृत्यामुळे ती खूप घाबरली होती. मानवी हुंदके देऊन रडत होती. काही वेळातच रिक्षा विलासमोर थांबते. मानवी रिक्षातून उतरते आणि धावतच विलाच्या आत जाते. रिक्षा ड्रायव्हर खाली उतरतो. गेटवर असणारा गार्ड परिस्थिती समजून रिक्षावाल्याचे पैसे देतो. मानवी आत जाताच न थांबता थेट तिच्या रूमकडे धावत जाते आणि रूममध्ये जाऊन ती वॉशरूममध्ये जाते. त्यानंतर ती शॉवर चालू करून शॉवरखाली उभी राहते. वरून थंड पाणी मानवीच्या अंगावर पडत होतं. तिच्या डोळ्यातून येणारे अश्रू जणू त्या पाण्यात हरवून गेले होते. विराजने तिला जिथे जिथे पकडलं होतं तिथे ती जोरजोरात स्वतःचं अंग घासत होती. तिने इतकं घासलं होतं की त्या जागेवर लाल जखमा झाल्या होत्या आणि हलकंसं रक्त देखील येऊ लागलं होतं. जवळजवळ तासभर ती शॉवरखाली उभी होती. त्यानंतर ती बाथरोब घालून बाहेर येते आणि तशीच बेडवर आडवी होते. तिच्या डोळ्यातून अजूनही अश्रू येत होते. त्या अश्रूंनी तिचे डोळे लाल झाले होते आणि सुजले देखील होते. रडतच ती झोपी जाते. इकडे ऑफिसमध्ये यश त्याचं बाहेरील काम आवरून परत आला होता. तो मानवीच्या टेबलकडे पाहतो, पण मानवी तिथे नव्हती. तिची बॅग आणि मोबाईल टेबलवरच होता. तो ऑफिसचा CCTV फुटेज चेक करतो, ज्यात मानवी विराजसोबत जाताना त्याला दिसते. तो ऑफिस बाहेरील एरियाचं फुटेज चेक करतो. त्यात मानवी आणि विराज शेजारीलच एका कॅफेत जाताना दिसतात आणि 20 मिनिटांनंतरच मानवी रडतच धावत कॅफेतून बाहेर येऊन रिक्षात बसून जाताना त्याला दिसते. यश हे सर्व पाहून थक्क झाला होता. तो बाहेर जाऊन त्याने खूप मोठी चूक केली आहे असं त्याला वाटत होतं. तो क्षणाचाही वेळ न घालवता पटकन रियांशला फोन करतो, पण त्याचा फोन बंद येत होता. यश त्याला मेसेज करतो आणि नंतर विलात फोन करून मानवी आली की नाही याची चौकशी करतो. समोरून एक मेड फोन उचलते आणि त्याला होकार देते. मानवी काही वेळापूर्वीच आल्याचं देखील सांगते. तो मानवीची नीट काळजी घ्या असं त्यांना सांगतो आणि फोन कट करतो. त्यानंतर यश काही बॉडीगार्ड्सना घेऊन त्या कॅफेत जातो व तेथील CCTV फुटेज चेक करतो. ते फुटेज पाहून यशला घाम फुटला होता. आता मात्र रियांश त्याला देशाबाहेर नक्की पाठवणार असं त्याला वाटत होतं. साधारण तासाभरातच सुमित आणि यश एअरपोर्टवर पोहोचतात, कारण रियांश एअरपोर्टवर लँड झाला होता. त्याने सुमितला निघताच मेसेज केला होता. रियांश उतरताच यशचे मेसेज पाहतो. तो बॉडीगार्डच्या मधून चालत येत होता. त्याचा चेहरा मात्र रागाने लाल झाला होता. तो कारमध्ये बसतो आणि कार विलाच्या दिशेने निघतात. कारमध्ये बसताच तो यशला विचारतो. त्यावर यश झालेली सर्व घटना त्याला सांगतो आणि कॅफेतील फुटेजसुद्धा दाखवतो. ते फुटेज पाहताच रियांशच्या कपाळावर आठ्या पसरतात आणि त्याच्या मुठी
त्याच्या हाताच्या मुठी घट्ट आवळल्या जातात, ज्यामुळे नसा देखील ताणल्या जातात. तो व्हिडिओ पाहताच रियांशचे डोळे लालबुंद झाले होते. जणू तो एखाद्या सैतानासारखा दिसत होता. त्याचा हा राग पाहून यश आणि सुमित देखील घाबरले होते. रियांश जोरात ओरडतो आणि म्हणतो, मी तुला मानवीवरती लक्ष दे असं सांगितलं होतं, मग हे सगळं झालंच कसं? त्यावर यश म्हणतो, सर, मी उद्याच्या कार्यक्रमाची तयारी पाहायला गेलो होतो, पण नेमकं त्याच वेळी विराज ऑफिसमध्ये कसा आला हे मला खरंच ठाऊक नाही. खरं तर रियांशनेच यशला त्या कार्यक्रमाची तयारी आणि अरेंजमेंट पाहण्याची जबाबदारी यशला दिली होती. त्यामुळे आता तो यशला काहीच बोलू शकत नव्हता. रियांश सुमितला आदेश देतो, लवकरात लवकर मला विराज देशमुख माझ्यासमोर पाहिजे, ॲट एनी कॉस्ट. त्याचा तो आवाज कोणाच्याही अंगावर काटा आणणारा होता. सुमित, हो बॉस, मी आत्ताच कामाला लागतो असं बोलतो आणि गाडी थांबवतो. तो रियांशच्या कारमधून उतरून त्याच्या कारने अड्ड्यावर पोहोचतो. तो त्याच्या सर्व माणसांना कामाला लावतो आणि विराज देशमुखला तासाभरातच माझ्यासमोर उभं करा असं म्हणतो. त्याची माणसे लगेच कामाला लागतात. इकडे रियांशची कार विलात शिरते. तो रागातच कारमधून उतरतो आणि विलात आत येतो. सर्व मेड आणि नोकर त्याला ग्रीट करतात, पण त्याचा चेहरा आणि त्यावरील भाव पाहून सर्वांनाच घाम फुटला होता. तो ज्या प्रकारे उभा होता त्यावरूनच सर्वांना समजलं होतं की तो त्याच्या डेव्हिल मूडमध्ये आला आहे. साधारण 2.5 ते 3 महिन्यांनी त्यांनी रियांशला इतक्या रागात पाहिलं होतं. रियांश मोठ्याने विचारतो, मॅम कुठे आहेत? एक मेड पुढे येते आणि म्हणते, मॅम दुपारीच आल्या आहेत आणि त्या त्यांच्या रूममध्ये आराम करत आहेत. रियांश त्याचा कोट नोकराकडे टाकतो. रियांश त्याचा कोट नोकराकडे टाकतो आणि त्याच्या बेडरूमकडे निघतो. यशसुद्धा त्याच्या मागोमाग जातो. तो रूम बाहेर पोहोचताच त्याला कमलाजी दिसतात. त्या रियांशला आदराने ग्रीट करतात आणि मानवीची बाहेरून येतानाची अवस्था देखील सांगतात. रियांश हळूच रूमचे दार उघडतो आणि आत जातो. रूममध्ये मंद प्रकाश होता. मानवी बेडवर झोपल्याचं दिसत होतं. तो तिच्याजवळ बेडवर बसतो. तिच्या डोळ्यांच्या कडा अजूनही अश्रूंनी ओल्या होत्या. तिच्या हातावर अजूनही भीतीने कंप उमटत होता. रियांश थरथरत्या आवाजात तिला हाक देतो, जान. पण मानवी काहीच हालचाल करत नाही. तो पुन्हा एकदा तिला आवाज देतो, जान. पण तरीही काहीच प्रतिक्रिया येत नाही. रियांश अलगद मानवीला आपल्या मिठीत घेतो, पण तिच्या अंगाला स्पर्श होताच दचकतो आणि मोठ्याने ओरडतो, जान, तुझं शरीर किती तापलंय. मानवीचं पूर्ण अंग तापाने फणफणत होतं, तर कपाळ जळत असल्यासारखं गरम होतं. भीती, मानसिक धक्का आणि सतत रडल्यामुळे ती पूर्णपणे कोसळली होती. रियांशच्या चेहऱ्यावरची कठोरता क्षणातच काळजीत बदलली होती. तो मोठमोठ्याने तिला आवाज देऊ लागला, जान, प्लीज डोळे उघड. तो म्हणू लागतो, पण ती काहीच प्रतिसाद देत नव्हती. रियांश मोठ्याने ओरडतो, यश, कॉल द डॉक्टर. त्याचा आवाज ऐकून दाराबाहेर उभा असणारा यश आणि कमलाजी पटकन आतमध्ये येतात. यश मानवीची अवस्था पाहून डॉक्टरांना कॉल करतो आणि लवकर येण्याचे आदेश देतो. रियांश शेजारच्या टेबलवरून पाण्याचा ग्लास उचलतो आणि तिच्या चेहऱ्यावर हलकंसं पाणी शिंपडतं, पण तरीही ती शुद्धीवर येत नाही. तिचे थरथरणारे श्वास पाहून रियांशचं हृदय आणखीनच धडधडत होतं.
त्याचा आवाज पहिल्यांदाच इतका असह्य वाटत होता. तो मानवीकडे पाहतो. ती नकळत पुटपुटत होती, मला सोडा, प्लीज सोडा. तो क्षण रियांशला आतून हादरवून गेला. तो म्हणाला, जान, मी आलो आहे. आता तुला काहीही होऊ देणार नाही. तर मित्रांनो, आपला आजचा भाग इथेच संपत आहे. हा भाग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि हो, त्याचबरोबर आपल्या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हा सर्वांच्या सपोर्टची मला खूप गरज आहे. त्यामुळे प्लीज आपल्या चॅनेलला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. भेटूया पुढच्या भागात. बाय बाय.